नमस्कार. जिओ हॉटस्टारवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई इंडियन्सचा आजचा सामना असं वाटलं होतं की सामना जिंकतील. आरसीबी समोर होती, किंग होती, राजा माणूस तिथे होता. पण मुंबई इंडियन्सला शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेला थरार आणि सामना गमवावा लागला आणि प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर झाली आहे. खरोखर दुःख भरपूर होतं आहे, कारण आपली मुंबई इंडियन्स रोहित शर्मा मागच्या मॅचमध्ये जो चालला आणि ज्या पद्धतीने वानखेडेवरती ते मैदान गाजवलं होतं, तशाच कामगिरीची आज अपेक्षा होती. माझं नाव प्रसाद, माझ्यासोबत प्रवीण तांबे. प्रवीण दादा, शेवटची ओव्हर जिथे थरार धावा पण डिफेंड करायला होत्या, पण अनुभवी गोलंदाज तुमच्याकडे नव्हता. बावाकडे गेले आणि बावाने भरपूर धावा जेवढ्या होत्या तेवढ्या खर्च करून टाकल्या आणि सामना मुंबई इंडियन्सने हरला. हां, 15 रन्स दिले. ॲक्च्युअली तिकडे एक्सपिरियन्स कमी पडला. कारण की ती ओव्हर त्यालाच जात होती. मग जर तुम्हाला काय एक्सपेरिमेंट करायचं होतं, तर त्याला ती थर्डला स्टोअर बावाला द्यायला पाहिजे होती. कारण की कमबॅक करणारे तुमच्याकडे बॉलर होते. एक तर बुमराह होता आणि तुमच्याकडे गजमफर होता. तर ती गजमफरला जाऊन थर्डला स्टोअर दिली, तिकडे जरा चुकी केली, असं मला तरी वाटतंय. कारण की त्या ओव्हरमध्ये जरी काय झालं असतं वर-खाली, तर बुमराह होता तुम्हाला कंट्रोल करायला. आणि लास्ट ओव्हर जर गेली, तर एक्सपिरियन्स तुमच्याकडे गजनफर होता बॉलिंग टाकायला. तर मला वाटतं तिथे कुठेतरी मुंबई इंडियन्सचे जरा डावपेच चुकले गेले. सूर्यकुमार यादव आपल्याला म्हणताना पाहायला मिळाला की 10-15 धावा आमच्याकडे कमी होत्या. पण प्रश्न हा आहे, शेवटच्या ओव्हरपर्यंत तुम्ही सामना घेऊन गेलाय. 15 धावांची तिथेही गरज होती. पण जे बॉलिंग चेंजेस आज झाले त्याच्यामध्ये रघुला तुम्ही इम्पॅक्ट म्हणून आणलं, पण रघुचा वापर कुठे होताना दिसला नाही. आला गजनफर, असं वाटत होतं की त्याच्याकडे जातील का, तिकडे नाही, बावाकडे गेले. पण रघुचा प्रश्न तोच राहिला की रघु का नाही. तेच कळत नव्हतं. तो ॲक्च्युअली इम्पॅक्ट म्हणून आलेला वाटतं हम्म. आणि त्याला तुम्ही एकही ओव्हर दिली नाही. त्यात इथे पहिली चुकी केली त्यांनी आणि त्याला द्यायची होती तुम्ही बावाला, तेव्हा तिकडे रघुला आणायला पहिला. तुमचा मेन बॉलर आहे तिकडे. तुम्हाला तिकडे त्यांनी विकेट घेऊन दिली असती किंवा तुम्हाला तिकडे ऑप्शन दुसरं दिसलं असतं. पण तेव्हा तुम्ही त्याला घेऊनच ना आले, तर त्याला पूर्ण गेममधनं बाहेरच काढून टाकला तुम्ही आणि त्यात ती एक मोठी चुकी मला असं वाटलं सूर्यकुमार यादवकडनं केली आहे. कारण की मला असं वाटतं त्यांनी त्याच्या इन्स्टिंक्टला बॅक केलं. तो बोलत होता, तो चांगली कामगिरी करत होता. पण बघा, जेव्हा तुमच्याकडे डेब्यू केलेला आहे आणि जे कॉन्फिडन्स होतं त्याचा लास्ट मॅचचं, तो घेऊन आला होता रघु. त्याला एक ओव्हर तरी तिथे दिली पाहिजे होती. ती मोठी चुकी दिसली. आ, आता जर तर आपण भरपूर बोलू शकतो आणि खरं तर मुंबई इंडियन्सची जी कामगिरी झाली त्याच्यावरती भरपूर प्रश्न आपल्याकडे आहेत. प्रश्न हाही आहे, आपल्याला माहिती आहे पहिल्या इनिंगमध्ये भुवनेश्वर ज्या पद्धतीने स्विंग करत होता, कॉर्बिन बॉशला पण मदत मिळाली. तुमच्याकडे शार्दूल ठाकूर पण आहे आणि शार्दूल ठाकूर माहिती आहे गोल्डन आर्म आहे, आपला मराठमोळा खेळाडू आहे, तो स्विंग पण करतो. त्याची पण गरज होती, त्याला पण इम्पॅक्ट म्हणून आणू शकले असते आज. अगदी बरोबर बोलले तुम्ही. जर तुम्हाला माहीत आहे तिकडे जे फास्ट गोलंदाज आहेत त्यांच्याकडे टप्पा असेल तर त्या तिकडे डिफिकल्ट होतं खेळणं आणि शार्दूल ठाकूर ते घेऊन येत होते आणि ते ऑप्शन त्याच्याकडे चांगलं होतं. जर तुम्हाला रघुला खेळवायचं होतं तर त्याला गोलंदाजी द्यायला पाहिजे होती. पण तुमच्याकडे जसं बोलले तुम्ही, शार्दूल ठाकूरकडे ते स्लोअर वन बाउन्सर आहेत, चांगला बॅक ऑफ द हँड टाकतो. मग तुम्ही त्याला का नाही घेऊन आले? ते एक मोठं प्रश्नचिन्ह होतं तिकडे. जर तुम्हाला तुमचे डावपेच नाही माहीत तर तुम्ही कसं म्हणजे कळलंच नाही, हरवल्यासारखं वाटलं मला. आपण शेवटच्या ओव्हरबद्दल बोलतोय, तिथे काय काय चेंजेस करायला पाहिजे होते, बॉलिंग चेंजेसबद्दल बोलतोय. पण थोडं शेवटच्या ओव्हरपासून आधी येऊयात. एक संधी तुमच्याकडे निर्माण झाली होती डीपमध्ये, नमनधीरने कॅच पकडला, तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, रिलेमध्ये त्याने परत फेकला होता, तिलक त्यावेळेस तयार नव्हता आणि त्यानंतर 2 सिक्सेस आले आणि शेवटी माहिती आहे अंतर किती कमी राहिलं होतं. जर तो कॅच पकडला असता तर कृणाल लगेच आत गेला असता, ते अंतर भरपूर मोठं होतं आणि मुंबई इंडियन्स सामना जिंकू शकत होते. तिथेच मॅच जिंकले असते. कारण की ॲक्च्युली तुम्ही जेव्हा रिले करता तेव्हा तुम्ही कॅच पकडा पहिला. तो टच लागलाय की नाही लागलाय ते थर्ड एम्पायर बघतात. पण तिथे टिलकने ते दाखवलं नाही. ते बोलतात ना कॉम्बिनेशन असतं कॅचचं कधी पण आणि ह्या कॅचेसची प्रॅक्टिस करतात वारंवार आणि तिथे टिलकने काय केलं तेच कळलं नाही. त्याला असं वाटलं पाय लागलाय, पण ती नंतरची गोष्ट आहे. त्यांनी बरोबर थ्रो केला होता, न टच. तुम्ही कॅच पकडा आणि नंतर तुम्ही प्रश्न करा तो त्याला. पण तिथे ते हरवले. कारण मला वाटतं तिथे ती मॅच गेली होती. कारण त्याच्यानंतर ते 2 षटकार लागला आणि बघा तिथेच मॅच हारले होते ते. कारण की ते 12 रन खूप महागात पडलेत. त्या भरपूर महागात, कारण तुम्हाला स्वतःचं क्वालिफिकेशन सिनारिओचा चान्स त्याच्यासाठी तुम्ही सोडलाय. पण प्रश्न हा पण आहे की या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झालेली नाही आहे, विजय मिळत नाही आहेत. पण मुंबई इंडियन्समध्ये तयार झालेले प्लेयर दुसऱ्या टीममध्ये जात आहेत आणि त्या टीम्सला जिंकवत आहेत. आणि असाच एक प्लेयर जो मुंबई इंडियन्सच्या तालमीमध्ये तयार झाला, कृणाल पांड्या, आज आरसीबीसाठी उभा राहिला. आरसीबीसाठी बॅटिंग करताना 4थ्या नंबरवरती आला. प्रश्न भरपूर विचारले गेले, 4था का? पण त्याने तो पुराव्यासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे. सामना जिंकवला. आज भरपूर क्रॅम्प येत होते तरी लढत राहिला. मुंबई इंडियन्सची फॅक्टरी, सगळे प्लेयर बाहेर जात आहेत आणि धावा बनवतात, मॅचेस जिंकवतात दुसऱ्या टीमला. तेच आहेत ना, मुंबई इंडियन्स प्रोड्यूस करतायत चांगले प्लेयर्स, त्यांना देत आहेत चान्स
आणि ते जाऊन बाहेर करून परफॉर्मन्स करतात. कारण की आजची जी इनिंग होती ना, कृणालची जबरदस्त इनिंग होती. इझी नव्हती ती विकेट्स बॅटिंग करायला आणि त्या विकेटवर अशी फलंदाजी करायचं म्हणजे पूर्ण 100 मार्क. त्याने एक हाती बोलतो ना, तर्फे आपल्याकडे सामना करून घेतला होता. कारण की असं वाटलं नव्हतं कोण अशी इनिंग खेळून जाईल. त्याने तिकडे थांबला, जेव्हा पाहिजे होतं तेव्हा अटॅक केला त्याने आणि ते लास्टचे जे षटके तेव्हा त्याला क्रॅम्प येत होते, तेव्हा ते एक्झिक्युशन केले ते षटकार चांगले मस्त मारले होते. म्हणजे ते बॉलच्या खाली गेला होता आणि भिरकून दिले होते. एवढं इझी नसतं जेव्हा तुम्हाला क्रॅम्प येतात ना, तुम्हाला ॲक्च्युअली ते बोलतात शॉट मारायला तुमचा बेस स्ट्राँग पाहिजे असतो. त्याचा बेस स्ट्राँग नव्हता तिथे. क्रॅम्प होता, लडकत होता, तरी पण ते षटकार मारले आणि आपल्या संघाला तो विजय मिळवून दिलाय. संघाला विजय मिळवून दिला, कामगिरी मोठी केली. पण मुंबई इंडियन्सकडे पाहिलं तर गोलंदाजीची धार फक्त कॉर्बिन बॉश दिसला, ज्याने 4 विकेट घेतल्या. जे भुवीनी आरसीबीसाठी केलं ते कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्ससाठी केलं. पण जे प्रीमियम बॉलर्स आहेत, ज्यांच्याकडून अपेक्षा होती, ज्यांनी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली, मग तो जसप्रीत बुमराह असेल, चहर असेल, त्यांच्याकडून कुठेतरी कमी पडली असं जाणवायला मिळालं. कॉर्बिन बॉश आला, पण कॉर्बिन बॉशच्या 4 विकेट एकट्या बास नव्हत्या, त्याला साथ मिळणं गरजेचं होतं. हे अगदी बरोबर बोलले. पण मला असं वाटतं तिकडे काही नाही. फक्त कॅल्क्युलेशन चुकलं मुंबई इंडियन्सचं, की बॉलर्स तुम्ही कसे यूज केले. तुम्ही रघुला घेऊन यायलाच पाहिजे होतं. तुम्ही 6 गोलंदाज यूज केलेत आणि त्याच्यामध्ये तुमचा रघु नाही आहे. जो मेन बॉलर होता, तुमचा इम्पॅक्ट प्लेअर होता. त्याच्याकडनं 1 ओव्हर तरी करणं गरजेचं होतं. कारण की तीच ओव्हर जी लास्टची ओव्हर गेली ना, ती ओव्हर महत्त्वाची ठरली ह्या मॅचची. कारण की तुमच्याकडे ती ओव्हर टाकायला तुमच्याकडे एक्सपिरियन्स प्लेअर नव्हता. आणि तुम्ही जी थर्ड लास्ट ओव्हर मी जे बोलले तुम्हाला, गजनफरकडनं करून घेतली. ॲक्च्युअली ती बावाकडनं करून घ्या तुम्ही. कारण की तुमच्या हातात तेव्हा रन्स होते, धावा होते. जरी तिथे तुम्ही 15 धावा दिल्या असत्या, तुमच्याकडे बुमराह होता, गजनफर होता. ते त्याला ते हँडल करायसाठी. पण इथे तुम्ही जेव्हा 15 रन्स होते, तुमच्याकडे एक्सपिरियन्स कमी पडला. मग तुम्ही नो बॉल टाकले तिकडे, तिकडे वाईट टाकले. जेव्हा बाउन्सर नव्हता टाकायचा इकडे, तो बाउन्सर टाकला आणि ती मॅच हातातनं घालवली आहे. मॅच हातातून गेली. पण मैदान जे आजचं होतं ना, ते आरसीबीचं दुसरं घर होतं. आज रायपूरमध्ये सामना रंगला होता आणि IPLचा सामना रायपूरमध्ये तब्बल 10 वर्षांनी पाहायला मिळाला. ही खेळपट्टी अशी IPLमध्ये सर्वात जास्त धावसंख्या आहेत, 165 ची होती. मुंबई इंडियन्सने ती क्रॉस देखील केली, पण आरसीबीने आज विजय मिळाला. पण हा सीझन आहे ना प्रवीण दादा, इथे 274 264 पण लागल्यात आणि 74 वर संघ ऑल आउट पण झालेला आहे. त्यामुळे तो तफावत आपल्याला पाहायला मिळाली. पण आजची जी खेळपट्टी होती ना, तिथं बॅटरनी पण धावा बनवल्या, विकेट्स पण घेतल्या. त्यामुळे आज खरं क्रिकेट पाहायला मिळालं. हां, अगदी बरोबर बोलला. कारण की अशा विकेट दिसत नाही. इथे बॅट्समनला पण चांगलं होतं आणि बॉलर्सला पण. मग अशावर तुमची टेक्निक कामाला येते, तुमचं तंत्रशुद्ध फलंदाजी कामाला येते. बघा, कृणाल पंड्यानी बॅटिंग केली, तिथे टिलकनी बॅटिंग केली. सगळ्यांनी बघितलं आपल्या जवळ खेळताना दिसले त्यांना शरीराच्या. आणि अशा विकेटवर जर तुम्ही सरळ खेळताय आणि जवळ खेळताय तर तुम्ही धावा कराल. कृणाल पण जरा सेट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी ती फटकेबाजी केली आणि क्रेडिटेबल आहे. अशीच मला असं वाटतं अशीच खेळपट्टी बनवायला पाहिजे, की तिकडे बॉलर्सला पण हेल्प आहे आणि बॅट्समनला पण. तुमचे स्किल्स आपण टेस्ट करू शकतो अशा खेळपट्टीवर. आणि स्किल्स पाहायला मिळाल्या ना. पहिल्या बॉलपासून जर आक्रमण करायला गेलं तर विकेट जाताना मिळाली. पाहिलं आपण कसं ज्या पद्धतीने टीम डेव्हिडने मोठा शॉट मारायला गेला, तिथे विकेट मिळाली. आणि महत्त्वाचं आहे ना, की अशा विकेट्सवरती तुम्हाला जेव्हा जेव्हा धावा कमी पडतात, त्यावेळेस बॅटरची कामगिरी, बॉलरची कामगिरी, त्यानंतर क्षेत्ररक्षण, या सगळ्याचा एक कॉम्बिनेशन, एक साकड घालावी लागते आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आज धावा कमी होत्या तरी पण मॅचमध्ये रंगत होती. आणि आजच्या खेळपट्टीविषयी बोलतोय म्हणजे भुवीविषयी बोलायलाच पाहिजे. मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये हादरा दिला तो भुवीने. मुंबईच्या राजाची विकेट, रायन रिकल्टनची विकेट, सूर्यादादाची विकेट, तो स्विंग बरोबर टप्पा पकडला होता भुवीने आज. एक्झिक्युशन बरोबर एक्झिक्युशन आहे. कारण की भुवीने दाखवून दिलंय का सिनियर प्रो आहे तो. एक्झिक्युशन करणं महत्त्वाचं असतं. खेळपट्टी कशीही असून दे, पण ती त्याच्यावर एक्झिक्युशन करणं महत्त्वाचं असतं आणि त्यांनी तो एक्सपिरियन्स दाखवून दिला. इंटरनॅशनल क्रिकेटपासून बाहेर आहे, पण त्यांनी सांगितलंय मी ज्या मॅचेस खेळलो मला खूप हेल्पफुल झालं. मुश्ताक अली खेळला, त्याने DY पाटीलला येऊन त्यांनी मॅचेस खेळल्या आहेत. म्हणजे तो तिकडे मॅचेस खेळत होता. आणि बघा, महत्त्वाचं असतं खेळपट्टी कशी असून दे, पण त्या खेळपट्टीवर तुम्ही एक्झिक्युशन करणं महत्त्वाचं असतं आणि ते एक्झिक्युशन आज त्यांनी करून दाखवलं आहे आणि म्हणूनच दाखवून दिलं त्यांनी का एवढा मोठा गोलंदाज आहे तो. आणि भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी तर केली, पण बॅटिंगचं ओझं पण त्याच्या खांद्यावरती. तो षटकार पण त्यांनी लगावला आणि जाता जाता जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला त्याच्या कामगिरीबद्दल, त्यावेळेस त्याने सांगून दिलं की मोटिवेशन जे असतं ना, ते येतं जातं, पण तुमच्या स्किल्सवरती, तुमच्या गोष्टींवरती तुम्ही काम करत राहा, गोलंदाजीवरती भर द्या आणि ते तुम्ही करत राहिला तर तुम्हाला विकेट्स मिळत राहतील. हा 36 वर्षाचा खेळाडू
आपला कमबॅक T20च्या साईडमध्ये भारताच्या लिहायला तयार झालाय. धन्यवाद पीटी दादा आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. मुंबई इंडियन्स सध्या तरी बाहेर झालीये पण पहिल्या नंबरवर पोहोचली आहे RCB.